तर अशा प्रकारे हे मस्त असं गार्लिक ब्रेड तयार झालं आहे. सगळं आहे तर कापून द्या, तुम्ही फक्त स्वाहा करणार आणि मी भारी करतो म्हणणार का? शेपला सगळे हाताखाली तापूनच जातं ना, त्याचं काम फक्त मेन टाकायचं असतं. काय उपयोग? असंच असतं. स्वाहा तर मग मी पण करून घेईल ना. आणि पुढे तुम्हाला राजेशची ट्रिक कळेलच, ते बुर्जी मिक्स कशी करतात बघा. तुम्ही शेवटपर्यंत बघा ही रेसिपी. असं कुणीच करत नसेल अशी मिक्स करतात राजेश बुर्जी. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज आहे सॅटरडे आणि एकदम आरामात आम्ही तिघं पण उठलो. सुट्टी असल्यामुळे एकदम आरामात चाललं आहे. आणि चहा ठेवला आहे मी. आणि ब्रेकफास्टला आज असं ठरलं होतं, कालच ठरलं होतं की आज गार्लिक ब्रेड बनवायचं म्हणून. मी बनवते गार्लिक ब्रेड बऱ्याच वेळा, बट जे नॉर्मल आपलं क्यूब्सवालं चीज असतं ना त्याचं बनवते. बट मी आज प्रॉपर असं गार्लिक ब्रेडसाठी मोझरेला चीज वगैरे आणलं आहे. म्हटलं चला आज नवीन रेसिपी ट्राय करू, तर तुमच्यासोबत पण शेअर करते. फार काही असं सामान नाही लागत, अगदी मोजक्या सामानमध्ये छान अशी ही रेसिपी होऊन जाते आणि टेस्टी पण लागते. कधीतरी खायला ठीक आहे. आणि आम्ही त्यात ब्रेड, राजेशना जो नॉर्मल ब्रेड असतो तो नको होता, त्यांना 0 मैदावाला हवा होता. सो तो ब्रेड आम्ही कालच घेऊन आलो. सो हा तो ब्रेड 0 मैदावाला व्हीट ब्रेड आहे, होल व्हीट ब्रेड आहे. तर त्याचा आम्ही आज गार्लिक ब्रेड बनवणार आहे. तर आता तरी चहा ठेवला आहे, चहा वगैरे घेऊन झाला की मी शेअर करेल तुमच्यासोबत रेसिपी. तर इथे मी हे ब्रेडचे स्लाइस काढून घेतलेत आणि इथे हे चीज आहे. इथे लसूण छान ठेचून घेतलाय, याच्यात ओरेगानो आहे आणि चिली फ्लेक्स असं हे आहे. एवढेच इन्ग्रेडियंट्स लागतात, यापेक्षा वेगळं काही लागत नाही. तर यात पहिले मी हे चिली फ्लेक्स ॲड करून घेते. थोडंच घालते मी, कारण नंतर पुन्हा वरतून पण मी ॲड करणार आहे. सो खूप नाही घालत आहे आत्ताच यात. ओरेगानो थोडेसे जास्त घालते, कारण ते आवडतात आम्हाला तिघांना पण. आणि लसूण ठेचलेला. गार्लिक ब्रेड आहे तर लसूण भरपूर आलाच पाहिजे, कारण टेस्ट त्यानेच एकदम छान येते. सो लसूण आता हे छान सगळं मिक्स करून घ्यायचं. तर चीज वगैरे ते सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी मस्त हे ब्रेडवर असं स्प्रेड करून घेतलं आहे. आणि इकडे तवा गरम केला आहे, त्यावर बटर घातलं आहे. अजून बटर घालूया आपण, टेस्ट मस्त येईल त्याने. तुझं झालं का लिहून त्रिशा? चारी पण क्वेश्चन? ठीक आहे, बघते मी, 5 मिनिटं देणार आहे. त्रिशाचा अभ्यास चालू आहे. तर छान असं हे बटर सगळीकडे मी स्प्रेड करून घेतलंय. आता यावर हे एक एक चीजचे स्लाइस ठेवून घ्यायचे. चार स्लाइस बनवले मी. सो हे चारी पण स्लाइस आता मी यावर, नको त्रिशा तू नको करू, थांब, सांडेल ते. चारी पण स्लाइस असं मस्त मी ठेवून घेते. चारी पण स्लाइस मी असे मस्त इथे ठेवून घेतले. त्यावर आता हे झाकण ठेवायचं. चीज छान मेल्ट होईल, मेल्ट झालं की काढून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता मस्त असं चीज मेल्ट झालं आहे. थोडं कमी पडलं असं मला वाटतं, आणखी घालायला पाहिजे होतं. सो मी नेक्स्ट जी बॅच बनवली आहे त्यात थोडं पहिल्यापेक्षा जास्त चीज यूज केलं आहे. तर अशा प्रकारे हे तयार झालं आहे. आता मी कट करून बघते. तर अशा प्रकारे हे मस्त असं गार्लिक ब्रेड तयार झालं. कसं झालंय ग त्रिशा? मस्त झालं.
हॅलो. तर दुपारी छान आमचं ब्रेकफास्ट झाला, त्यानंतर लंच पण झालं. मग आम्ही आराम केला, त्रिशाने अभ्यास केला आणि आता आम्ही बाहेर चाललो आहे. म्हणजे पिंपळे सौदागरला जे मार्केट आहे कोकणे चौकात, तिथे चालली आहे मी. खूप महिने झाले तसं मी गेलीच नाही आहे आणि बऱ्याच कधीचं चालू होतं की तिथे जाऊया. आणि समर आला की जातेच मी मोस्टली, कारण काही गोष्टी तिथे छान मिळून जातात मला समरच्या. सो म्हटलं चला आज जाऊया, आज वेळ पण होता, निवांत होतो, मग म्हटलं चला आज जाऊया. तर आता आम्ही तिकडे चाललो आहे. सो आज आम्ही खूप दिवसानंतर पिंपळे सौदागरला बाईकवर चाललो आहे. पिंपळे सौदागरला जायचं म्हटलं का राजेश कार काढायला नाही म्हणतात, कारण तिथे पार्किंग नाही मिळत म्हणून. भाजीपाला लागला. त्रिशाला पण चांगला आवडतं ना. हां, त्रिशाला टू व्हीलर आवडते. त्रिशाला पण टू व्हीलरवर आवडतं, फोर व्हीलरमध्ये नाही आवडत जायला कुठे. नाही यार. तर अशी ही माझी छोटी मोठी शॉपिंग झालेली आहे. उन्हाळ्यासाठीचे मी काही गोष्टी इथनंच घेते, शॉर्ट्स वगैरे. सो ते मी घेतलं आहे आता. सो अशी छोटी मोठी शॉपिंग माझी झालेली आहे. आता बघूया पुढे काय प्लॅन होतो ते. काय प्लॅन आहे पुढचा? घरी. चला आता आम्ही घरी जातो आहे. काही खास असा प्लॅन नाही आहे. जाऊया आता घरी. मेन जे काम होतं ते झालेलं आहे, आता घरी जाऊ. तर आम्ही घरी आलो मगाशी. फ्रेश झाले मी. त्रिशाचा थोडा अभ्यास घेतला. येता येता ग्रेप्स आणले होते, सो मस्त ते धुवून थोडेफार ग्रेप्स वगैरे खाल्ले. आता कणिक भिजवून ठेवली आहे मी पोळ्यांसाठी. आणि काय बनवायचं ठरलं तर अंडा भुर्जी असं ठरलं आहे. भुर्जी ऑमलेट शक्यतो आमच्याकडे राजेशच बनवता. मी आता जस्ट त्यांना सगळं प्रिपरेशन करून देणार आहे, चॉपिंग वगैरे, आणि मग ते बनवतील. तर असं ठरलेलं आहे. अजून तर राजेश खाली गेले आहेत, काही सामान आणायचं तर टोमॅटो वगैरे. सो ते घ्यायला ते गेले आहे. मग ते आले की मी पोळ्या करेल आणि एकीकडे ते भुर्जी बनवतील, मग आम्ही जेवण वगैरे करू. तर इकडे माझ्या पोळ्या बनवून तयार आहे आणि राजेशना मी इथे हे सगळं चॉप करून दिलेलं आहे. आता ते, अरे गरम आहे तवा, कडक होईल ती. थांबा मी दुसरं देते काय. आणि इकडे भुर्जीची तयारी चालू आहे. काय म्हणणं आहे मग? सगळं आहे तर कापून द्या, तुम्ही फक्त स्वाहा करणार आणि मी भारी करतो म्हणणार का? शेपला सगळे हाताखाली आपण जातो ना, त्याचं काम फक्त मेन टाकायचं असतं. काय उपयोग? असंच असतं. स्वाहा तर मग मी पण करून घेईल ना. तर इकडे ग्रेप्स आणले आहेत भरपूर, त्याचे धुवून पुन्हा पाण्यात ठेवले आहे थोडा वेळसाठी. सगळे सीजनल फ्रूट्स आमच्या घरात भरपूर खाल्ले जातात, कारण आम्हाला तिघांना पण खूप जास्त आवडतात फ्रूट्स. तर आता इकडे भुर्जीची तयारी चालू आहे. तर तुम्ही इथे उभे राहिले का? नेहमी चिमणी बंद होऊन जाते. लावतो. हे काय नवीन एक्सपेरिमेंट आहे का? बापरे. हे ओरेगानो, चिली फ्लेक्स, आणि आता हे काय घालणार आहे तुम्ही भुर्जीत? चांगलं बनेल का? उगाच पोपट होईल ना, नाही तर. आणि त्रिशा इकडे हॉलचा पसारा आवरते, जो तिचाच आहे. बुक्स, नोटबुक्स,
ग्रेप्स खाल्ले होते. ती प्लेट पण इथेच आहे त्रिशा. म्हणून वस्तू लगेच जागच्या जागी ठेवायची म्हणजे पसारा नाही होत. बघ तुझी बॅग कुठे, बाबांची बॅग कुठे, हेअर ब्रश कुठे, किती पसारा आहे. छान मला नीट सगळा हॉल मी जसा क्लीन केलेला असतो तसा करून दे. ओके. हिरवी मिरची पण आणि हे रेड चिली फ्लेक्स पण सगळं चांगलं लागेल का. वाईट. आता इकडे कांदा परततो आहे आणि याच्यामध्ये आम्ही हे सरसोचं पण तेल यूज केलं आहे आणि आपलं नॉर्मल जे रिफाइंड ऑइल असतं ते दोन्ही मिक्स केलं आहे आणि मग फोडणी देतोय. आता कांदा परतवतायत राजेश. आणि काय करताय, बस ना. किती मिरच्या कापता, त्रिशाला पण खायचंय. आता बघ ना डोकं बघ. त्रिशा आता नको खाऊ ग्रेप्स, जेवायचंय जेवण झाल्यावर. आवरला का तू तुझा पसारा सगळा. बघ ते वॉच कुठे तुझं. टेबलवर पण तुझे वर्कशीट वगैरे आहेत त्रिशा. मला खूप जास्त भूक लागली केव्हाची. झाला ना, परतला ना कांदा. किती जळेल आता. बस झाली चिमणी बंद. 1000 वेळा तर स्वयंपाक करताना तुम्ही चिमणी बंद करता. मिरची आधी टाकायची होती मग कांदा टाकायचा होता. उलट केलं. कांदाच आधी जातो नाही, पहिले मिरची जाते मग कांदा जातो. मिरची परतल्या नाही जात ना, कांदा आधी घालून मग घातले तर. तुम्ही घाबरता का पहिले मिरची घालायला, ते तडतड उडतं म्हणून, है ना. हो हो. मग जेव्हा मी फोडणी देते तेव्हा का पळता इकडे तिकडे. कढीपत्ता मिरची टाकायची असली की. आणि तुम्ही चुकून नाही तडतडत का काही पण. मग काय आपण प्रत्येक गोष्टीत अख्खी मिरची घालतो का. मग कापूनच घालतो तर तडतडतेस ना. तर पहिले कांदा घातला आहे राजेशने, त्यानंतर हिरवी मिरची कट करून. आता काय घालणार आहे लगेच नाही, अजून टाइम आहे का पुढच्या प्रोसेसला. आणि त्रिशाच्या इकडे एकदा येऊन टोमॅटोच खा, एकदा येऊन द्राक्षच खा. त्रिशा भूक मोड होईल बाळा, खाऊन झाले एकदा द्राक्ष, आता काय टोमॅटो. धर त्रिशा ठेव. आता टोमॅटो घातला आहे. टोमॅटो छान परतवून घ्यायचा. त्यानंतर मसाला. ओके. अरे सांगा ना, तुम्ही टाकून देता मग व्हिडिओ बंद असतो. काय टाकलं आता. चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स. आता चिली फ्लेक्सच टाकलं ना फक्त. आता ओरेगानो. अरे बापरे, पहिल्यांदाच बघितलं आहे अंडा भुर्जीमध्ये ओरेगानो आणि चिली फ्लेक्स. आता काय घालणार आहे. हो, लाल तिखट. मसाला पण घालणार आहे ना, मग थोडं घालू शकता अजून. मसाला टाका तेवढा मसाला. मसाला घरगुती मसाला आहे हा, जो आपण बनवून ठेवतो साठवणीतला तो. आता हे सगळं छान परतवून घेत आहे. कोथिंबीर पण घाला ना याच्यात थोडी थोडी. आत्ता घाला, थोडी वरण घाला. मस्त.
तर आता इथे फेटलेले अंडे घातले आहेत. जे नॉनव्हेज खात नाही, अंड खात नाही, त्यांनी हा पार्ट स्किप केला तरी चालेल. तर अंड्यात घातलेले आहे फेटलेले. आता मिक्स करतात आणि पुढे तुम्हाला राजेशची ट्रिक कळेलच, ते भुर्जी मिक्स कशी करतात. बघा तुम्ही शेवटपर्यंत बघा ही रेसिपी. असं कुणीच करत नसेल अशी मिक्स करतात राजेश भुर्जी. मीठ घालून द्या आता. करता का? मी नाही बघितले ना, मी पहिल्यांदा बघितलं. बघ टाका तेवढं माझ्या थोडं अजून. बस डन. करतात. अच्छा, मी बाहेर कधी अंडा भुर्जी खाल्लीच नाही. तुमचंच बघितलंय असं. पण सगळे नाही करत, थोडं थोडं. बघायची बाबांची ट्रिक. काय बाबांची हलवायची ट्रिक. बघशील पुढे, थांब. तू बोलशील आहे बाबांची ट्रिक आहे. बर, मग तुला कळेल असं. हां. तर ही बघा, ही आहे ट्रिक राजेशची. स्मॅश करतात ते अशी भुर्जी. छान लागते, मला पण आवडते त्यांची रेसिपी. टेस्टी बनते भुर्जी. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. बट आज हे चिली फ्लेक्स ओरेगानोवाला जरा एक्सपेरिमेंट आहे. माहीत नाही, खाल्ल्याशिवाय कळणार नाही कसं बनते. सॉरी, खाल्ल्याशिवाय कळणार नाही कशी झाली आहे. हे ठेवू का मी मसाल्याच्या डब्यामध्ये? स्मॅशिंग चलते क्यों? चला, आता रेडी झाल्यावर मी दाखवते. मस्त झाले. चिली फ्लेक्स, ऑरिगानो प्रॉब्लेम झाला का? नाही, एकदम छान झाले. मस्त झाले एकदम. छान झाली खरंच. एन्जॉय.